आणि त्यानंतर एक अपडेट येते छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। अमित शहा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चर्चा सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शहा आढावा घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे। अमित शहा संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा होते आहे। अमित शहा 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या बैठकीबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, बंद खोलीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते, काय अपडेट मिळतात या बैठकीचे? सकाळपासूनच वेगवेगळ्या नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे, ज्यामध्ये पंकजा मुंडे असतील, इतर नेते असतील आणि काही वेळापूर्वी अमित शहा आणि बावनकुळे यांच्यामध्ये अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी चर्चा झालेली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काल रात्री तिन्ही पक्षांच्या सोबत जी चर्चा झाली त्यानंतर आज ही चर्चा महत्त्वाची आहे। पुढील रणनीती काय असावी किंवा या तीनही पक्षाच्या जागा वाटपाबाबत काय करावं या सगळ्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। आता ती बैठक त्यांची संपलेली आणि काही वेळातच अमित शहा या ठिकाणी त्यांच्या पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होतील। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा संभाजीनगरमध्ये अमित शहा आणि बावनकुळेंमध्ये बंद दाराआड सध्या चर्चा सुरू आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या दोन्ही नेत्यांमधली बैठक ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आज सकाळपासूनच विविध नेत्यांनी अमित शहांची भेट घेतलेली होती। अमित शहा 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। आपल्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही महत्त्वपूर्ण सूचना आणि सल्ले देखील अमित शहांनी दिलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।